मंगलहारी जवऊ सो दशरथ आजीर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी पवन तनय भक्तन हितकारी हृदय विराजत आवध बिहारी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम। विनल थोडा अलीकडे कर नो का चांगला विना एकदम वाजूचा पण पाहून घ्या एकदा बरोबर आहे का ठीक आहे ना। मागणे ते क तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हेची मज देई अनिक तुझे काही न मागू तुझ। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा 3 कडव्याचा जवळजवळ सर्वांच्या कंठस्थ असलेला भजनी मंडळीच्या पाठ असायलाच पाहिजे। जर एखाद्याच्या चुकून पाठ नसला हा अभंग तर समजून घ्यायचं तो भजन होईपर्यंत थांबत नाही, चहा घेतले की निघून जातो। कारण भजनाच्या शेवटी हा अभंग आपण म्हणत असतो। सर्वांच्याच पाठ्यातला आहे, कोणाचा कानपाठ असेल, पण प्रत्यक्ष गाथ्यामधले जे पाठ आहेत ते अनिक तुझे काही न मागो तुझ कोणी देवा म्हणतात, अनिक तुझे काही न मागो देवा असं ते परंपरेनं काही लोक म्हणतात। गाथ्यामध्ये भजनी मालिकेमध्ये पाठ जो आहे तो तुझं पाठ आहे, पण असे परंपरेनं काही पाठ चालत आलेले हे तरी कमीत कमी ठीक आहे। आमच्या गावी तर एक जण म्हणत होता की हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून ये घरी म्हणत हो आमच्या गावी। आणि त्या माणसाचं नाव निवृत्ती, माणसाचं नाव काय हेरून ठेवलं बघा, माणूस निवृत्ती, आणि तो म्हणतो आमच्या ते तोंडात बसलेलं आहे। त्याला मी म्हणलं हे तू चुकीचं म्हणतो, म्हणले नाही लहानपणापासून आमच्या तोंडात बसलेलं आहे। हो म्हणजे संत वाङ्मयामध्ये काना मात्रा वेलांटी उकार याला फार मोठं महत्त्व आहे। थोडंसं जरी बदल झाला तरी अर्थात भेद होतो। आता मी तुम्हाला सांगतो पार्वतीचा कुमार, पार्वतीचा कुमार म्हटलं तर काय अर्थ होतो, पार्वतीचा मुलगा, आणि तो जो चा आहे तो शब्द आपण तिकडे टाकला, पार्वती चाकुमार, ते चा तिकडे टाकून दिलं तर काय अर्थ झाला, पार्वती चाकुमार होतं, चाकुमार। हो म्हणजे शब्दामध्ये किती शक्ती असते, इकडचा शब्द तिकडं तिकडचा शब्द इकडं करता येत नाही। म्हणून शक्यतो संत वाङ्मयामध्ये गाथ्यामध्ये पाहून आपण पाठ करायला पाहिजे। थोडे अभंग कमी पाठ झाले तरी चालतील, पण त्याच्यात शुद्धीकरण असणं हे फार महत्त्वाचं आहे। तर आम्ही प्रत्येक रविवारी आमच्या बाबांच्या भगवान बाबांच्या मंदिरामध्ये गीता शिकवत असतो लेकरांना, पण पहिल्या वेलांटीचा उच्चार, अनुस्वाराचा उच्चार हे सगळं आम्ही सांगत असतो की अनुस्वाराचा उच्चार कसा झाला पाहिजे, वेलांटीचा उच्चार कसा झाला पाहिजे, दुसरी वेलांटी कशी उच्चार करायची, पहिला उकाराचा उच्चार कसा करायचा, हे सगळं आम्ही शिकवत असतो। त्याचं कारण असं आहे की आपल्याला हे सगळं कळालं पाहिजे, याच्यातलं शुद्धीकरण हे फार महत्त्वाचं आहे।
आजचा हा जो अभंग घेतलेला आहे सेवेकरता, हा सर्वांच्या कंठस्थ आहे आणि ही सांगतीची सेवा आहे, ज्याला आपण जागराचं कीर्तन म्हणतो, प्रसादाचं. भगवंताकडं मागणं मागावं, संप्रदायाचा हा दंडक आहे. इथे जी झालेली 6 दिवस सेवा आहे, ते 7व्या दिवशी भगवंताकडे काहीतरी आपण मागावं आणि परमात्मा आपली सेवा बघून आपल्यावर कृपा करत असतात. आपली चाकरी, कारण चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन, चाकरी केल्याशिवाय वेतन माणसानं घेऊ नये. अगोदर चाकरी करा, सेवा करा, नंतर तुम्हाला मेव्याचा अधिकार प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. सेवेशिवाय ह्या गोष्टी मिळत नाही. जुनी कीर्तनकार मंडळी सांगायची, एका माणसाला सोनं बनवता येत होतं. काही मातीतून ते निर्माण होतं, त्याच्या खाणी असतात, त्याला ती सगळी प्रक्रिया वगैरे माहीत होती की सोनं कसं बनवायचं. ती गोष्ट त्या राजाला माहीत झाली, तर राजानं त्याला बोलवलं. म्हणले, बाबा आम्हाला या राज्यामध्ये धनाची फार गरज आहे आणि तुला सोनं बनवण्याची प्रक्रिया माहीत आहे, तर आम्हाला सांग सोनं कसं बनवायचं. तो म्हणला, मला माहीतच नाही, मला माहीतच नाही म्हणजे कसं बनवायचं काय. म्हणले, तुला माहिती आहे का मी राजा आहे, तुला देहदंडाची शिक्षा देईल, सांगतो का नाही. तो म्हणला, मला माहीतच नाही. मी कसं काय सांगाल, मला माहीतच नाही म्हणजे. राजाने सांगितलं, याला कैद करा, 1 महिनाभर याला कैद करू, मग हा कसा सांगत नाही ते पाहू. मग 1 महिनाभर त्याला कैदेत ठेवलं. राजानं काय करायचं, रात्रीच्या वेळेला वेषांतर करायचं आणि जिथे ज्या खोलीमध्ये त्याला ठेवलं होतं तिथे जाऊन त्याचे अंथरूण करून देणं, त्याला काही खायला नेऊन देणं, त्याला विचारणं तुमचे काही कपडे वगैरे धुवून आणायचे आहेत का, तुमचं काही सामान खराब झालेलं आहे का, ते आणून द्यायचं का, पिशवी चांगली करून द्यायची का. मग त्याच्यावर प्रेम जडलं त्यांचं, त्या माणसाचं. तो चांगला मुला मिळाला आपल्याला, हा आपला काम करतो, सगळ्या गोष्टी करतो. एक जवळजवळ 29-30 दिवसापर्यंत सेवा केली आणि त्याचं ते देहदंडाची शिक्षा ठरली होती. त्याला माहिती होतं उद्या मी आता फाशीवर जाणार आहे, देहदंडाची शिक्षा आहे. पहिल्या दिवशी रात्री त्याला बोलवलं जवळ्याने. म्हणले, बाबा तू माझी खूप सेवा केलेली आहे महिनाभर, मला माझ्या जीवनामध्ये अशी गोष्ट मला करता येते, हे तू शिकून घे, कारण मी आता उद्या मरणार. मला देहदंडाची शिक्षा राजाने दिलेली आहे, पण तुला मी सांगून देतो, हे असं करायचं तसं करायचं, बरोबर सोनं होऊन झालं. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये राजानं पुन्हा बोलवलं. राजाच्या वेशामध्ये होतात, राजाच्या वेशामध्ये. त्याच्या काही लक्षात आलं नाही. राजाने सांगितलं, बोल. म्हणले, आता तुला फासावर जायचं आहे, तुझी शेवटी आता शेवट झाला. म्हणले, तू आता मरणार आहे, आता सांगतो की नाही, सोनं कसं बनवायचं हे आता सांगतो की नाही. तो म्हणला, मला माहीतच नाही, मला नाही माहीत. म्हणले, मेलो तर मेलो, मला नाही माहीत. मग राजाने सांगितलं, अरे जाय, मला माहिती आहे म्हणले सगळं. हो, मला सगळं कळतं. मग असं म्हटल्यानंतर त्याने विचारलं, तुला कसं काय माहीत पडलं. म्हणजे असं असं आहे. त्याने सांगितलं, कुठंतरी तू घासली असेल, कुठंतरी तू सेवा केली असेल, त्याच्याशिवाय तुला मेवा मिळत नाही. म्हणजे एकूण सेवेशिवाय आपल्याला ह्या गोष्टी मिळत नाही. विठ्ठल या ठिकाणी सालाबादप्रमाणे होणारा हा उत्सव आहे. श्रीराम भक्त हनुमानजी, सबदेवन के बाबा भगवान महादेव आहेत विराजमान. त्याच्यानंतर भगवान दत्तात्रेय या ठिकाणी विराजमान आहेत. भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी आहे, संत साईबाबा आहे. असं हे पंच दैवत स्थापन आहे. आणि उत्तरोत्तर इथे आमचे हरिभक्तपर्यंत आमचे परमस्नेही पोपट महाराज यांच्या नेतृत्वाखाली उत्तरोत्तर प्रगती आहे. सगळं आता थोडंसं आगळं वेगळं होऊ लागलं आहे की नाही.
म्हणजे सामान्य अवस्थेतून हे सगळं चालू झालेली सेवा आहे. जवळजवळ 40 वर्षापासून चालू असेल हा सप्ताह. 35 का? मी तर 40 वर्षापासून येऊ राहिले. म्हणजे 5 वर्ष मी दुसऱ्याच गल्लीत घुसलो काय? चुकून होतं एखाद वेळेला, त्याचं काय. पण मला वाटतं 40 वर्ष झाले असतील. विठ्ठल खूप उत्तरोत्तर याच्यामध्ये प्रगती आहे. आणि या ठिकाणी हा चालू असलेला उत्सव, आज हा सांगतेचा दिवस, भगवंताकडं या अभंगामध्ये मागणी मागितलेली आहे. अभंगाचे जे काही विषय आहेत ते काही फार मोठा विषय नाही, थोडासा विषय. काय आहे अभंगातला विषय? काही नाही. संतांच्या मला सांभाळी घाल आणि संतांच्या चरणार विंदी ठेव. तुकोबाराने भगवंताकडं काय मागितलेली आहे? एकच मागणी आहे तशी. तसं 2 जरी शब्द दिसत असले तरी आहे एकच, की मला संतांच्या सांभाळी घाल आणि मला कायमस्वरूपी संतांच्या चरणाजवळ ठेव. इतकंच या अभंगामध्ये आहे. बाकी काही दुसरं मागितलेलं नाही. म्हणून अभंग फार सोपा आहे. विठ्ठल पण अभंगामध्ये जे तुकोबारा जे मागणी मागतात, तर ते मागणी मागत असताना थोडंसं महाराजांना असं वाटतंय की हे काम माझं होईल का नाही. कारण या अभंगातले शब्द थोडे वेगळे आहेत. की देशी तरी पाहे पांडुरंगा, हे पांडुरंगा माझं मागणं आहे, देशी तरी पाहे, बघ बाबा, देत असेल तर बघ. म्हणजे महाराजांना असं वाटतं की हे माझं जे मागणं आहे हे पूर्ण होईल का ना होईल. कारण जे आपण मागत आहोत ती गोष्ट पूर्ण होण्याकरता खूप पुण्याचा साठा असावा लागतो, खूप सेवा असावी लागते, त्यावेळेला ती गोष्ट घडते. आणि तुकोबाराला असं वाटतं की तेवढी सेवा माझ्याकडून घडली नाही. म्हणून तुकोबारा भगवंताला म्हणतात की देशी तरी पाहे पांडुरंगा, देत असाल तर बघ बाबा, माझ्याकडून मला एवढं तुमच्याकडे मागायचं आहे. म्हणजे पूर्णपणे जसं चकारात्मक आहे की हेची दान देगा देवा, हे जसं आहे, हे जसं चकारात्मक आहे, मला हेच पाहिजे, तसं मात्र या अभंगामध्ये शब्द नाही आहेत. विठ्ठल विठ्ठल प्रमुख विषय या अभंगातला आहे संत. संत हा विषय प्रमुख आहे. मुद मंगलमय संत समाजू, जे में जग जंगम तीर्थ राजू. संतांना काय महत्त्व दिलेलं आहे? मुद मंगलमय संत समाजू, आपल्या जीवनाचं मंगल करणार हा संत समाज. संत हे मानवी जीवनाचं मंगल करतात. इतरांच्या संगतीमध्ये आपलं जीवन मंगल होत नाही. सामान्य माणसाच्या संगतीमध्ये आपल्या डोक्यामध्ये संसाराचा भरणा होत असतो. तुम्ही कुणाकडेही जाऊन बसावं संसारिक माणसाच्या, तो याच्या 2-4 गोष्टी काढील, तो त्यांच्या 2-4 गोष्टी काढील. हाही दुःखी तोही दुःखी, राणी दुखिया दुःखी भेटले. दोघंही संसारी माणसं भेटले म्हणजे काय आनंद निर्माण होणार आहे, काय मंगलकारक विषय निघणार आहे. नाहीतर बघा कोणी गप्पा मारत बसले तर काय काय निघतं म्हणून. तिथे काय आपल्याला सुखाचा अनुभूती येणार आहे संसारिक माणूस? काही नाही, काहीच नाही. कारण संसारामध्ये रडबडलेला मनुष्य हा अनेक दुःखानं होरपळलेला असतो, त्रिविध तापानं होरपळलेला असतो आणि त्याच्या त्या गोष्टी तो सांगत असतो आणि पुन्हा म्हणतो कोणाकडं तरी मन मोकळं करावं, ऐकी नाही. अशा प्रकारची स्थिती असते ती. पण संतांचं सानिध्य मंगलमय, हो,
आपलं जीवन मंगल करणार आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो तुया भूता. अखंड मंगलाचं वर्षाव करणारे हे संत असतात. असे हे संत प्रत्येक प्राणीमात्राला भेटले पाहिजे. म्हणून मुदमंगलमय संत समाजू जिमी जग जंगम तीर्थ राजू. संत म्हणजे प्रत्यक्ष प्रयागराज तीर्थ त्रिवेणी संगम. संतांची जर भेटी झाली तर आपल्याला प्रयागराजाचं दर्शन, कुंभाचं स्नान झालं समजा, नुसतं कुंभाचंच नाही तर सगळ्या तीर्थाचं स्नान. एखाद्याला आपल्या काही संसारामध्ये अडचणी असल्या, कुणाला आयुष्यभर तीर्थाला जाणं होत नाही, 4 धाम वगैरे काही लोक तीर्थयात्रा करतात, पण एखाद्याच्या जीवनामध्ये नाहीच घडलं तर त्यानं काहीही खंत बाळगायची नाही. त्यानं संतांच्या सानिध्यामध्ये यायचं. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म जाणावे ते वर्म बहु पुण्य. तीर्थाला जाण्याची गरज नाही, कारण सगळे तीर्थ त्यांच्या चरणाजवळ असतात. सगळे तीर्थ संतांच्या चरणाजवळ असतात. पंढरपूरला बघा, आपण स्नानाला गेलो तर ते पुंडलिकरायाचं मंदिर आहे बघा. पुंडलिकरायाचं मंदिर आहे, तिथं लोहदंड नावाचं तीर्थ आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तुम्ही पंढरीला जाणारे, आपण पुंडलिकरायाच्या मंदिराजवळ जेतो, तिथे एक लिहिलेलं आहे तिथे असं लोहदंड तीर्थ म्हणून. तर तिथे पुंडलिकरायाच्या दर्शनासाठी रोज बरोबर 12 वाजता सगळे तीर्थ येतात. कोणाच्या दर्शनाला? पुंडलिकरायाच्या दर्शनाला. सकळ तीर्थे येती पुंडलिकापाशी. तिथे पुंडलिकाजवळ दर्शनाला येतात सगळे तीर्थ. म्हणून बरोबर 12 वाजता जो मनुष्य त्या लोहदंडावर स्नान करीत त्याला सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. कारण चंद्राला जो दोष लागला होता ना, चंद्राला दोष लागला होता, तर चंद्राला दोष निवृत्तीसाठी बृहस्पतीनं सांगितलं होतं की तुम्ही तिथं लोहदंड तीर्थावर जा. चंद्र लागला इकडं तिकडं बघायला, इथं गडूळ पाणी आहे, तिथं गडूळ पाणी आहे, इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर. मग तिथे आकाशवाणी झाली, सांगितलं बाबा तू इकडं तिकडं भरकटू नको, बरोबर 12 वाजता आंघोळ कर, तर तू त्या दोषातून मुक्त होणार आहे. म्हणून त्यानं तिथे स्नान करून तो दोषमुक्त झाला. सगळे तीर्थ संतांच्या चरणाजवळ असतात. पर्वकाळ तीर्थपर्वकाळ अवघी पाया पे सकळ. सगळ्या प्रकारचे पर्वकाळ सगळे तीर्थचरणाच्या जवळ असतात. आता काल महाशिवरात्री, हे काय आहे? पर्वकाळ आहे. रामनवमी पर्वकाळ आहे, नृसिंह जयंती, वामन जयंती, कृष्णाष्टमी, हे सगळे काय आहे? पर्वकाळ आहे. हे सगळे पर्वकाळ सगळे तीर्थ संतांच्या चरणाजवळ असतात. म्हणून त्यांचं जे महत्त्व आहे ते शब्दात सांगण्यासारखं नाही महाराज. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा बहुदुर्गम
शाब्दिकांचे काम नाही येथे, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. म्हैस गाय, ती जर्सी गाय किती दूध देते, पण ती काय कामधेनूची बरोबरी करणार आहे का? ती कामधेनू होऊ शकत नाही. तसं संतांची कोणीच बरोबरी करू शकत नाही. संतांचा महिमा खूप असा महिमा आहे संतांचा की जीवनातलं आपलं खरं ध्येय जर काही असेल तर ते संतांचं दर्शन. ज्याला आपल्या जीवनामध्ये खऱ्या संतांचं दर्शन झालं, खऱ्या संतांचं सानिध्य प्राप्त झालं, त्याचं जीवन कृतकृत्य झालं. हो, साधुचरित शुभचरित कपासू, बिसद निरस बिसद गुणमय फल जासू. जही पर दुख दुरावा, जो पर छिद्र दुरावा, बंदनीय जही जगज सुपावा. रामायणामध्ये असं वर्णन आले, साधू चरित शुभचरित कपासू. कपास म्हणजे कापसासारखं त्यांचं चरित्र असतं. आता का बरं ही कापसाची उपमा दिली? त्याचं कारण असं आहे, कापसाची अशी दोडी येते अगोदर. शेतकरी लोकच असतात नाही सगळे लोक, बरेच लोकांना शेतीची माहिती असेल, नवे नवे खेड्यातूनच आलेले लोक आहेत. कापसाची काय येतात अशा दोड्यात म्हणतात, काय म्हणतात त्याला? दोडीच म्हणतात ना. पण ती दोडी जी असती ती अशी निरस असते, निरस. ती जर आपण तोडली आणि त्याला लिंबूसारखं कापलं तर त्याच्यातून रस पडत नाही. ती निरस असते. म्हणजे साधुचरित शुभचरित कपासू, निरस बिसद आणि गुणमय फलजासू. निरस असते, त्याच्यात रस नसतो. तसं संतांचं जीवन जे आहे ना, ते संसाराच्या रसामध्ये डुबलेलं नसतं, आसक्तीरहित जीवन असतं, निरस. आणि सामान्य तुम्ही आम्ही जो आहोत ते आपण संसारामध्ये एवढे काही रंगलेलो आहे, एवढे रंगलेलो आहे की आपण संसार सोडितच नाही. हो, कोणी जरी म्हणलं सप्ताह चालू आहे चला न कीर्तनाला. ते खेड्यात अशी गोष्ट झाली होती, ते कोठ्यावर राहत होता एक मनुष्य, तर त्याला मित्र सांगायचा, अरे म्हणले बाबा सप्ताह आहे चल ना कीर्तनाला. तो म्हणला आलो असतो पण घरी कोण नाही. घरी कोण नाही म्हणले, घरी कोणी नाही? घरात तर आवाज येतो म्हणे. नाही नाही म्हणले, ती एकटीच आहे. मग राहील ना म्हणे, आतून कडून कडी लावून घ्यायला सांगतील आणि चल. नाही ना, एखादं पोरगा असतं तर मग ते बिचारी कसे राहिल्यास, अजून काही मला लेकरू बाळ नाही ना. एखादं पोरगा असतं तर मग आलो असतो कीर्तनाला. भगवंताला वाटलं याला लईच आवड लागली भाऊ कीर्तनाची. त्याला एक मुलगा दिला, 1 वर्षामध्ये मुलगा दिला. नंतर त्या मित्रांनी सांगितलं, बाबा आता तुझ्या मनासारखं झालं ना, झाला ना मुलगा, चला आता कीर्तन. तो म्हणला, तो माया अंगावर आहे, ते लईच पप्पा पप्पा करतो म्हणले, मला सोडीतच नाही. हा, दुसरं एखादं असतं अजून पोरगं तर मग ते बिचारे भाऊ खेळले असते. मग मी मोकळाच, मी आलो असतो कीर्तनाला. मग भगवंताला वाटलं चला बाबा 1-1.5 वर्षाने अजून एक दिली, दुसरं पोरगं झालं. मग त्या मित्रांनी सांगितलं, आता यायला काय हरकत आहे, ते भाऊ बिचारे खेळते आणि तू एक कीर्तनाला. नाही ना, लई भांडते ते, एकमेकाला असे बोच करीत राहते, मारीत राहते. मग भांडणं सोडायला ते आईचं ऐकत नाही ना. हो, मलाच राहावं लागतं भांडणं सोडायला. भांडणं सोडायला जर कोणी असतं ना तर नक्की आलो असतो कीर्तनाला. भगवंताने विचार केला, आता याला भांडणं सोडायला देऊ. म्हणजे 1-2 वर्षांनी आवळे जावळे झाले. मग दोघं भांडायला आणि दोघं सोडायला. म्हणजे आता याला काय हरकत आहे, दोघं भांडतील, दोघं भांडणं सोडतील. ते म्हणतो, आता काय खरं आहे, लई पसरा लांबला, पोरं सोरं लई झालं बुवा आता हे. आता काय खरं आहे, आलो असतो. पण आता काय इकडून ट्याव म्याव आरडा वरडा सगळा चालूच राहतो. काय खरं नाही म्हणले आता येणं. शांतताच नाही ना, कसं काय यायचं, लईच आरडा घरात. भगवंतांनी सांगितलं याच्या घरात जरा शांतता करून टाकू. मग त्या कॉलरा नावाच्या आजाराला सांगितलं, एकदा त्याच्या घरून चक्कर मार. त्या आला आजार तिथं.
सगळ्याला झाला, बायकोला, लेकराला, सगळ्याला, सगळेचे सगळे खतम, सगळे गेले. मग दुसऱ्या वर्षी मित्र म्हणला आता काही राहिला कान, आता यायला काय हरकत आहे कीर्तन. तो म्हणलो देवाने मग काय बरं केलं म्हणून येऊ. विठाला विठाला म्हणजे आपण त्या संसाराच्या याच्यामध्ये रगडलेलो आहोत. आपल्याला ते सोडवतच नाही. म्हातारा मनुष्य झाला तरी कमरेच्या किल्ल्या टाकत नाही. म्हातारा झाला संसारातलं मन आपलं बाजूला घडस होतच नाही. म्हातारा 2-3 लेकराला नेहमी म्हणायचं, अरे तुम्हाला काही कळतं का, मी हे सगळं उभं केलं, लहानाचं मोठं केलं, हे सगळी वाडा उभा केला, शेती उभी केली, उद्या जर माझे डोळे झाकले तर तुमचं कसं होईल. काही ध्यान तुमचं, जरा ध्यान ठेवा, इकडे तिकडे बघू नका, सगळं जरा जोमाने कामाला लागा, मी आहे तो बरोबर आहे. उद्या जर माझे डोळे झाकले तुमचं कसं होईल. त्याच्यातल्या एका पोराने सांगितलं, म्हणले तुमचे झाकले का आमचे उघडलेच सांगता, तुम्ही घ्या म्हणले एकदा झाकून. हो विठाल. म्हणून संतांचं जीवन हे संसाराच्या बाबतीमध्ये निरस कापसाच्या दोडीसारखं असतं. त्याच्यात जसा रस पडत नाही, लिंबूमध्ये रस पडतो पण कापसात रस नाही, तसं त्यांना संसाराविषयी काही रस नसतो. जगद्गुरु तुकोबारायकडे बघा, नामदेव महाराजाकडे, जरी ते संसारिक होते, नाथ महाराज संसारिक होते, पण संसारामध्ये ते आसक्त नव्हते. आसक्तिरनभिष्वंग हां ते याचं नाही का, शृण्वन ह्या श्लोकामध्ये जे वर्णन आलेलं आहे की त्यांना भगवंताच्या भजनामध्ये आनंद असतो. गायन विलज्यो विचरेद असंग, कुठल्याही प्रकारची संगत नसतो त्यांना संसाराचा. आणि सतत शृण्वन सुभद्रानि रथांग पाणी जन्मानि कर्मानि च यानि लोके गीतानि नामानि तदर्थकानि. अखंड भगवंताचं नामस्मरण, नाचणं, नृत्य करणं, प्रभूचं चिंतन करणं, कथा करणं, कीर्तन करणं, याच्यात ते रंगलेले असतात. आणि सर्व जगामध्ये माझा परमात्मा व्यापून भरलेला आहे अशी त्यांची दृष्टी झाली असते. खंवायुमग्निम हा, हे सगळं त्यांचं असं मनामध्ये जो काही किंवा दृष्टी अशी झालेली असते, सगळीकडे माझा परमात्मा व्यापलेला आहे, अशा प्रकारचं त्यांचं भजन असतं. योगायोगानं आज याला सुट्टी मिळाली यायला. आमचा नातू आहे हा, 10-11 वर्षाचं वय आहे, पण त्याच्या जवळजवळ 2500 श्लोक पाठ आहेत. भगवद्गीता कंठस्थ आहे आणि श्रीमद भागवतातला 11 स्कंद, त्या स्कंदातले 1367 श्लोक पाठ आहे त्याचे. नित्यानं सेवा असल्यावर ते घडतं. रोज 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 वाचन केलं तर ते घडतं. तुम्ही रोज वाचत जा, बरोबर पाठ होतं. पाठ होत नाही असं नाही, पण आपण कंटाळा करतो. बरेचसे लोक तर अंग काढून घेते, मायकून काय होणार रे असे लोक म्हणतात. तुमचं वेगळं आहे महाराज, तुमचा ते उद्योगच आहे असे लोक बोलतात. जाऊ द्या आता, लोकांचं काय. पण प्रत्येकाला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा फक्त आपण एक विशिष्ट त्याला सवय लावली तर ते होऊन जातं, कुणालाही होऊन जातं, असं काही नाही. आमचे जे सद्गुरू आहेत आदरणीय पूजनीय मुकुंद काका, त्यांचा नातू आहे, त्याचे 10,000 श्लोक पाठ आहे. होतं का नाही होणार. ही मनुष्याला भगवंतानी किती बुद्धी दिलेली आहे, फक्त त्याचा आपण सदुपयोग करत नाही. सदुपयोग केला तर त्याचा फायदा होतो आणि लहानपणामध्ये जास्त फायदा होतो. योग्य वयामध्ये ह्या गोष्टी जर झाल्या तर त्यावेळेला आपल्या बुद्धीमध्ये पॉवर खूप असतो. अशा वेळेला घडलं पाहिजे. असा जो प्रतिपाद्य विषय आपला असा आहे की ही जी कापसाची जोडी ती जशी निरस असते,
निरस बिसद, बिसद म्हणजे शुभ्र. कापूस कसा असतो? शुभ्र, एकदम पांढरा शुभ्र. तसं संतांचं जीवन निष्कलंक. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. हो, निष्कलंक जीवन असतं. कुठल्याही प्रकारचा कलंक त्यांच्या जीवनामध्ये नसतो. जसं दास कबीरने ऐशी ओढी जू की त्यू धरदिनी, ते जे भजन आहे ना महाराज, झिनी रे झिनी, त्याच्यात ते लिहिले दास कबीरने ऐशी ओढी जी की त्यू धरदिनी. निष्कलंक जीवन म्हणून शुभ्र जीवन ज्याला म्हणतात, शुद्ध शुद्ध अशा प्रकारचं त्यांचं जीवन असतं. निरस बिसद गुणमय फल जासू. ज्याप्रमाणे कापसाची उपमा दिली, कापूस हा गुणमयी आहे, म्हणजे खूप गुण आहे त्याच्यामध्ये. कापसामध्ये खूप गुण आहे. आज तुम्ही आम्ही या ठिकाणी जे बसलेलो आहोत ते कोणाचे उपकार आहेत सांगा? कापसाचे उपकार आहे. कापूस आहे म्हणून कपडे आहेत, कापूस आहे म्हणून हे सगळे वस्त्र बनलेले आहेत. हो, आपली आबरू झाकण्यासाठी काय आहेत? हे सगळं कापसाचे आपल्यावर उपकार आहेत. मग तो फार गुणमयी आहे, फार गुण आहे त्याच्यामध्ये. सुईमध्ये धागा आपण टाकतो तर ते धागा अगोदर काय करतो? सुईचा जो छेद आहे तो बुजवतो, त्याच्या मापात तो बुजवतो, नंतर त्याच्यातून आपलं बरंचसं काही काम करून देतो. तसं संतांचे जीवन आहे. एखाद्याची वाईट गोष्ट असली तर ते अगोदर ती संपवतात आणि त्याचं जीवन पवित्र करतात. कितीतरी असे लोक आहेत की जे दुष्ट लोकसुद्धा खूप मोठे झाले, हो, पवित्र झाले. संतांच्या सानिध्यामध्ये अनेक दुष्ट प्रवृत्तीचे लोक साधू झाले. विठ्ठल म्हणून बघा, रामायणामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राने शबरीला 9 विधा प्रकारची भक्ती सांगितली. त्याच्यात पहिली भक्ती सांगितली, प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. प्रथम भगती संतन कर संगा. पहिली जर भक्ती कोणती असेल तर माणसाने संतांचा संग करावा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडं अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये मागणी मागतायत.
मागणे क तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. तुकोबाराय पांडुरंगाला सांगतात की पांडुरंगा देशी तरी पाहे. देवा माझं काम आहे, मला मागायचं आहे, पण बघा माझी लायकी असेल तर द्या, असा त्याचा अर्थ होतो. कारण मी जे मागतोय ते फार मोठं आहे आणि तेवढी माझी लायकी आहे की नाही हे मला माहिती नाही. अधिकार करूनी उचित म्हणतात ना, प्रेम घाली उचित म्हणजे अधिकारी करा. तुम्ही द्या देवा आम्हाला, कारण तुम्ही उदार आहात. भगवंताचं औदार्य जे आहे ते एक स्वतंत्र औदार्य आहे. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देतान म्हणशी पात्रा पात्र, कैवल्यायशे पवित्र वैर्याही दिधले. भगवंताचं जे औदार्य आहे ते स्वतंत्र आहे. सुदामा ब्राह्मणाच्या नशिबामध्ये कपाळावर 7 जन्म दारिद्र्य होतं, 7 जन्म. पण भगवंताचं स्वतंत्र औदार्य आहे की सुदामा ब्राह्मणाचं संपूर्ण दारिद्र्य संपून टाक. आपण नेहमीच म्हणतो ना, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेवोनिया त्याचे भेटीला गेला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिला गा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्षला. खूप सुंदर अभंग आहे, गोड अभंग आहे. सकाळी काकडा भजनामध्ये वगैरे लोक घेतात. इथं होत असेल ना काकडा भजन? किती लोक राहतात काकडा भजनाला? किती राहतात? 10-15 जण. काय भाग्य आहे. काकडा भजन सकाळी लवकर करावं लागतं ना, जरा संख्या कमी असते, पण इथं चांगली मंडळी. इथं सर्वांनाच खूप आवड आहे हो. कीर्तनाला पण खूप चांगल्या पद्धतीने लोक येतात, सर्वांना आवड आहे. आवडीशिवाय इतक्या लवकर भजनाला कोणी येत नाही. काकड्याच्या वेळेला बऱ्याचशा लोकांच्या पोटात आकडा होतो, इतक्या लवकर उठत नाही. खूप गोड अभंग आहे. सुदामा ब्राह्मणाचं त्याच्यात वर्णन केलेलं आहे की 1 मुष्टी पोहे घेऊन सोन्याचा गाव भगवंताने दिलं, दारिद्र्य संपून टाकलं. हे भगवंताचं स्वतंत्र औदार्य आहे. पुतना जी विष पाजायला आली तिला सायुज्य ते मोक्ष दिला. स्तनाचेनी विषपाणी मारू आली, त्वा सनकादिकाचेनी माने सायुज्य सौरसुदी धला पुतने. जे विषाचेनी स्तनपाने मारू आली, जी विष घालून आणि मारायला आली होती तिला भगवंतानं सायुज्य मोक्ष दिला. हे भगवंताचं स्वातंत्र्य आहे, स्वतंत्र औदार्य आहे. अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसया पादयदप्यसाध्वी लेभे गतिं धातृचितां ततोऽन्यं कम्वा दयालुं शरणं व्रजेम. भगवान शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात की भगवंताचं औदार्य फार आगळं वेगळं आहे. ती कुब्जा नुसती गंध लावू लागली भगवंताला. गंध कुब्जा त्या मथुरेमध्ये गंध लावला नुसता छानपैकी चंदनाचा गंध. ती कुब्जा 3 ठिकाणी वाकडी होती, असं शरीर वाकडं तिकडं होतं. भगवान प्रसन्न झाले आणि तिच्या नुसता एका नखावर असं पाय दिला. असा पायाचं जे नख होतं ना त्याच्यावर एक आपला पंजाचा असा पाय दिला, तिच्या हनवटीला असं धरलं आणि असा झटका दिला. तर तिथे असं वर्णन आहे भागवतामध्ये, मुकुंद स्पर्शनात सद्यो बभूव प्रियदोत्तमाः असं वर्णन आलेलं आहे. की नुसतं भगवंताच्या स्पर्शानं ती खूप सुंदर झाली, तिचं सगळं कुरूपपणा निघून गेला. भगवंताचं स्वतंत्र अशा प्रकारचं औदार्य आहे. ज्या शिशुपालानं भर सभेमध्ये शिव्या दिल्या, काही बोलला, त्याला सुद्धा भगवंताने आपल्यामध्ये मिळवून घेतलं. असं कधी तुम्हाला दिसेल का एखाद्याने आपल्याला शिव्या द्याव्या आणि त्याला म्हणायचं चला चहा घ्यायला? असं कधी दिसेल का? पुन्हा चहा घ्यायला न्यावा, त्याला म्हणा बिस्किटं घेता का त्याच्याबरोबर, बसा थोडं नाश्ता करून जा कारण तुम्ही आम्हाला लैशा दिलेल्या आहेत. असं कधी होऊ शकतं का?
एखाद्याने आपल्याला शिव्या दिल्यानंतर आपण आयुष्यभर त्याचं तोंडसुद्धा बघत नाही. हो, तोंड बघत नाही ना, तर मग परत शिव्या देतो आपण. आपलं बी पाठांतर भारीच राहतं ना, आपण काही कोणाला घाबरतो काय. हो, म्हणजे एकूण इतक्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये, राजसू यज्ञामध्ये एवढे मोठे मोठे अधिकारी लोक होते, तेवढ्या याच्यामध्ये तो शिशुपाळ म्हणला या गवळ्याच्या पोराला अध्यक्ष करू नका. काय पाहिलं म्हणले तुम्ही याच्यामध्ये, हे गवळ्याचं पोरग आहे म्हणजे. हो, याच्या बापाचा तरी पत्ता आहे का? कोणी म्हणते नंदाचा आहे, कोणी म्हणते वसुदेवाचा आहे. हो, असं कोणी बोलल्यावर कसं वाटलं, किती राग येईल माणसाला. तरी परंतु शिशुपालाची ज्योत आपल्यामध्ये मिळून गेली. असे भगवान उदार असल्यामुळे, उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी, म्हणून भगवंताला तुकोबाराय म्हणतात की मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंग. तुम्ही औदार्य, तुमच्याकडं स्वतंत्र औदार्य आहे. भगवंता जर तुम्ही करत असाल तर माझं एक काम करा, ती गोष्ट दुसऱ्या कडव्यामध्ये या संताशी निरवी हेची मज देईन, आणि तुझे काही न मागू, तुझं थाप टाकी जा. कसं राहतं हे, थोडं बोलणं बी स्वरात यावं लागतं ना. आमचे वडील तर नेहमी म्हणायचे माणसाला रडायचं असलं तरी स्वरात रडावं, म्हणायचे, म्हणजे ऐकायला गोड लागतं. विठला विठला या संताशी निरवी हेची मज देईन. तुकोबाराय म्हणतात देवा या संताशी निरवी म्हणजे सांभाळी घाल. या संताशी निरवी, या म्हणजे कोणत्या? संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज सारखे, संत एकनाथ महाराज, तुकोबारायच्या अगोदर झालेले जे महात्मा पुरुष आहेत. कारण तुकोबारायने भंडारा डोंगरावर ज्ञानेश्वरीचे पारायण केले, एकनाथी भागवताचे पारायण केले होते. पण त्यांना माहीत आहे संत कोण आहेत म्हणून. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सांभाळी घाला, संत एकनाथ महाराजासारखे जे संत आहेत त्यांच्या सांभाळी घाला, हे आम्हाला तुम्ही द्या. कारण हे काम देवाशिवाय कोणी करू शकत नाही. म्हणजे या शब्द फार महत्त्वाचा आहे, फार महत्त्वाचा. या संताशी निरवी, या म्हणजे अधिकार संपन्न संतांच्या सांभाळी घाला. नाहीतर संतामध्ये 3 प्रकार आहे. संतामध्ये 3 प्रकार आहे. एक भ्रांत संत आहे, एक विप्रलंबक आहे आणि एक खरा संत. असे 3 प्रकार आहे. दिसायला सारखेच पण त्यांची वृत्ती सारखी नसते. दोन्ही दिसती सारखी आणि वर्म जाणे तो पारखी. दिसायला दोन्ही सारखीच असतात
जसं एक ध्यानी करती जे पण एक बैसोनी घेती झोप, दोन्ही दिसती सारखी. झोप घेणारा बसून झोप घेणारा सारखाच दिसतो आणि ध्यान लावलेलं सुद्धा सारखाच दिसतो. पण ते ओळखायला पाहिजे ना. खरा खोटा संत आपल्याला कळायला पाहिजे, कोणता खरा आहे कोणता खोटा आहे. एका माणसाने असं एक खडी साखरेचा खडा होता, त्याला काही चमकी पदार्थ लावले आणि त्याला असं चम 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 करायचं, हिऱ्यासारखं चमकायला लागलं. मग त्यानं ते घेतलं आणि लोकांना विचारायला लागले, म्हणे याची काय किंमत. आता जे गाजर पारखी लोक होते ते म्हणले 50,000 तर सहज येते. काही म्हणायला लागले लाख रुपयाचा हिरा आहे राव. मग त्यावेळेला नाना फडणीस होते, ते हुशार होते, शहाणे होते, त्यांच्याकडे नेलं तर ते नेमकं पूजेलाच बसले होते. मोठं तांब्याचं भांडं भरून पाणी घेऊन बसले होते, ताट वगैरे ठेवलं होतं, देव्हाऱ्यातून देव काढले होते. आणि मग तिथे हा गेला आणि म्हणला बाबा तुम्ही पूजा सुरू करायच्या आधी माझं एक छोटं काम आहे तुमच्याकडं. म्हणजे काय. म्हणजे तुम्ही 3.5 शहाण्यापैकी तुमचा नंबर आहे, म्हणून तुमच्याकडून परीक्षा करून घ्यावी म्हणून आलो. म्हणजे काय. म्हणले हा जो हिरा आहे याची काय किंमत आहे एवढं सांगा. तर नाना फडणवीसांनी सांगितलं मी त्याची बरोबर किंमत सांगतो, फक्त माझी पूजा होस तर त्याला पाण्याच्या घागरीत ठेव. मग त्याची किंमत मिळेल तुला सांग किती आहे. तो माणूस मला किंमत कळाली पण तुम्ही ओळखलं कसं आहे सांग. कारण पाण्याच्या घागरीत ठेवल्यावर घंटाभर आणि ते कसं काय टिकणार त्याच्यात. तो मला किंमत कळाली पण तुम्ही ओळखलं कसं. म्हणले ओळखलं कसं म्हणजे तू जसा असा हात पुढं केला त्यावेळेला 1-2 माश्या जाऊन बसल्या त्याच्यावर. माश्या काही हिऱ्यावर बसत राहते का. म्हणजे ही गोष्ट माणसाला कळाली पाहिजे, संत कोण आहे असंत कोण आहे. कारण बाजारामध्ये संतासारखेच असंत आहेत. हो, ते सुद्धा वरच्या दृष्टीनं फार सजून धजून असतात. ओरिजिनलपेक्षा डुप्लिकेट जास्त चमकत आहे. ओरिजिनलपेक्षा डुप्लिकेट खूप चमकत. असे खूप संत आहेत की म्हणून ते काही भ्रांतिष्ठ असतात. भ्रांत म्हणजे त्यांना योग्य मार्ग कळलेला नसतो, तेच भ्रांतिष्ठ असतात. शिक्षक शिकवत होते आणि एक शाळेमध्ये पुस्तकामध्ये एक व्यासपीठ नावाचा शब्द आला. तर मुलांनी विचारलं, म्हणले गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय. म्हणले अरे बाबा व्यासपीठ म्हणजे अमेरिकेकडे एक हे व्यास नावाचं पीठ आहे. आपल्याकडे जसं बाजरीचं पीठ असतं, गव्हाचं पीठ असतं, तसं तिकडे एक व्यासपीठ आहे. म्हणजे यालाच काही कळालं नाही, गुरुजीलाच काही कळालं नाही. मग ते काही गुरुजी नाही कळालं ते म्हणतात तुम्ही वाचित राहा पुढं कळलं, पुढं कळलं. तेच भ्रांतर असतात. आता बघा काही गावामध्ये रामायण सांगण्याची अशी पद्धत आहे, एक जण ओव्या वाचतो आणि एक जण सांगत असतो, अशी पद्धत आहे. पण काही ओव्यामध्ये जर काही आध्यात्मिक गोष्टी आल्या, अवघड गोष्टी आल्या की लगेच हा सांगणार म्हणतो बाबा लई खोल विषय वा पुढं. हो, अशा प्रकारचं ते चालू असतं. म्हणजे एकूण त्यांचं काही लक्ष नसतं, लक्ष नसतं. त्यालाच काय म्हणतात, हो लक्ष पाहिजे. की ज्यांचं हे लक्षण त्याला भ्रांत संत असं म्हणतात. हे पहिल्या नंबरचे भ्रांत आहेत की त्यांनाच काही लक्षात आलेलं नसतं. दुसरा जो आहे तो विप्रलंबक आहे. विप्रलंग म्हणजे फक्त त्याला समाजाला फसवण्यासाठी काही गोष्टी तो समाजामध्ये असे आमिष दाखवत असतो, आमिष दाखवत होतो. पण त्याचा डाव वेगळा असतो, त्याला समाजाला फसवायचं असतं. काहीतरी एखादं आमिष दाखवायचं, मग त्या आमिषाकडे लोक भुलून जातात. तुम्ही अमुक करा तमुक करा तुम्हाला हे भेटल ते भेटल, अशा प्रकारचं आमिष दाखवायचं. ते फसवतात. काही खडे खुडे असतात त्यांच्याकडं, तुम्ही हा खडा वापरा, तुम्ही तो खडा वापरा, गुरुवार करा, अमुक करा तमुक करा, असं सांगत राहतात. म्हणजे शुक्रवार करा संतोषी माताचा, त्या दिवशी आंबट खाऊ नका, असे काही डोक्यात भ्रम टाकून द्यायचे. तुम्ही हे करा ते करा ते करा, तुम्हाला त्याच्यापासून अमुक प्राप्त होईल तमुक प्राप्त होईल, असं हे सगळं सांगत राहतात. लोक त्यांच्या मागे पळत राहतात. एकीपेकी न्याय ज्याला म्हणतात. एखाद्याला थोडंफार गुण आल्यासारखा वाटतो, तो दुसऱ्याला सांगत असतो. त्याच्याने काय खरोखर ते स्वतःचं पोट भरणारे उद्योग काम असतात त्यांचे. आमच्या गावी तोंडुळीमध्ये एक धोबी समाजाचा माणूस होता. त्याच्याकडं शनिवारी भलती गर्दी व्हायची, गावगावून लोक यायचे. ते दोरी घालायचं, ते काळा दोरा राहायचा
आणि एक टोपल्यावर राख ठेवायचा आणि त्या राखीमध्ये असा दोरा भिजवायचा, असं असं करायचा, असं करायचा, एक गाठ मारायची, असं करायचं, दुसरी गाठ मारायची, 7-8 गाठी मारायच्या, त्याच्या गाळ्यात टाकून द्यायचं. लोक पैसे ठेवायचे. आमच्या वडिलांनी त्याला विचारलं, म्हणले तू कोणते मंत्र म्हणत असतो, असं काय करतो? तो म्हणला, बाबा मला काही येत नाही, मी काय शिकलेलं आहे का काय? लोक बावळट येत नाही, मला काही येत नाही म्हणे. आणि मग येत नाही तर तू असं काय करतो? म्हणले मी असं करतो, मेलं तर मेलं, जगलं तर जगलं, असं म्हणून गाठी मारीत असतो म्हणजे. तरी लोक तिकडे पळत राहतात. मग हे जे लोक याला विप्रलंबक म्हणतात, विप्रलंबक. हो, असे किती लोक आहेत की आपल्या या मोठ्या शहरामध्ये सुद्धा येतात, अब्जावधी रुपये घेऊन जातात. हो, अब्जावधी कोट्यावधी रुपये घेऊन जातात, पण बावळट लोकांना कळतच नाही, ते मागं पळतच राहतात. ते खरं काय खोटं काय, खरा महात्मा कशाला म्हणतात? ज्या महात्म्याच्या अंतःकरणातून पैसा अडका धन दौलत सगळं निघून गेलेलं आहे, तो खरा महात्मा आहे. जे पैशाच्या मागे लागले ते कसे संत असू शकतात? असूच शकत नाही. पण हे लोकांना कळत नाही ना, लोकांना कसं काय कळणार? खरा महात्मा जो त्याला कशाचीच आशा राहत नाही ना. नाथो आपला तो श्लोक, न पारमेष्ठ्यम हां, त्याला खरा महात्मा म्हणतात. ज्याला इंद्रपदाची किंमत नाही, ब्रह्मपदाची किंमत नाही, कोणतं राज्य लागत नाही, काही नाही. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वशदंभ माना इच्छे झाले, त्याला काही संत थोडं म्हणतात. ते दिसायला संत सारखे आहेत, पण ते विप्रलंबक संत आहेत. आणि खरे संत जे असतात ते कुणालाच काही मागत नाही. देवाला मागत नाही तर लोकांना कशाला मागतील? तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून ते काही न मागती. ते काहीही मागत नाही, देवालाही मागत नाही, समाजालाही मागत नाही. असे काही फक्कड महात्मा पुरुष आहेत की ते सर्वस्व प्रेम त्यांचं भगवंतावर असतं. म्हणून धनाधिकामध्ये, सत्तेमध्ये, मान सन्मानामध्ये याच्यात ते गुंतलेले नसतात. ते खरे महात्मा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. जनाच्या विषयी, धनाच्या विषयी आणि परमार्थाला प्रतिबंध करणारे आई वडील जरी असले तरी ते त्यांचा त्याग करतात. भरत आपनी माता तेजो, पिता तेजो प्रल्हाद, विभीषण आपनो भाई तेजो, रामचंद्र के काज. असे हे संत महात्मा पुरुष असतात. अशा संतांच्या सांभाळी घाल. या संताशी निर्वी हेची मज दे, आणि तुझे काही न मागो तुझं. देवा, यापेक्षा दुसरं काहीही आम्ही तुम्हाला मागत नाही. काहीच नको आम्हाला, काहीच नको. फक्त एवढंच काम करा. आणि हे तुमच्या ठिकाणचं जे औदार्य आहे ते औदार्य आता त्या ठिकाणी एवढ्यासाठीच वापरा. याच्यासाठी तुम्ही आता उदार व्हा आणि आम्हाला संतांच्या चरणाजवळ ठेवा, असं शेवटच्या कडव्यामध्ये वर्णन आहे. तुका म्हणे आता उदार तू हरी, तुका म्हणे आता उदार होई. Oh
Ah!
ते थोडं कमी जास्त झालं. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांजिया. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे भगवंता, आता तुम्ही उदार व्हा. उदार हा म्हणजे परमात्मा उदारच आहे. पण तुकोबारायांच्या शब्दाच्या मागे भाव असा आहे की माझ्याकडून तेवढी सेवा घडली का नाही, मला संत भेट होईल का नाही, एवढ्यासाठी तुम्ही उदार व्हा असं महाराज. कारण निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाईजे पाठव वाटी, तै होय भेटी हरिप्रियाची. कारण संतांची भेट निष्काम सेवेनं होते. निष्कामता पाहिजे, निजदृष्टी पाहिजे. म्हणजे निजदृष्टी म्हणजे आपल्याला या मानवी जीवनामध्ये काय मिळवायचं आहे, कशासाठी इथं आपण आलेलो आहे, असं आपल्या ध्येयाकडे दृष्टी पाहिजे. की आपल्याला संसार वाढवायचा आहे, की आपल्याला परमात्मा दर्शन करायचं आहे, नेमकं आपण कशासाठी इथे आलेलो आहोत, याला निजदृष्टी म्हणतात. निजदृष्टी म्हणजे भगवत दर्शनाचं ध्येय. या दोन गोष्टीनं, निष्काम सेवा आणि निजदृष्टी आणि अनंत पुण्य कोट्यानुकोटी, अनंत जन्मोजन्मीचं पुण्य लागतं, त्यावेळेला संतांची भेट होते. म्हणून देवा तुम्ही उदार व्हा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवे पायी संतांच्या. संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज आहे, संत नामदेव महाराज आहेत. अशा संतांच्या चरणाजवळ आम्हाला ठेवा. आणि प्रत्येकानं या अभंगातून एवढंच घ्यायचं की खऱ्या साधूचं दर्शन झालं पाहिजे आणि याची दृष्टी आपल्याला आली पाहिजे. आपण असं भरकटल्यासारखं जीवन जगायचं नाही. कोणी म्हणतं इकडे चाललं तर पळा, तिकडे चाललं तर पळा. आता सध्याला काय झालं, कलीचा प्रभाव वाढलेला आहे. लोकांना काही सांगावं तर त्यांना वाटतं की हे काहीतरी चुकीचं सांगू लागलेले आहेत असं त्यांना वाटत असतं. म्हणून त्यांना खरा मार्ग लवकर सापडत नाही. काही लोक जास्त कमी प्रमाणात जिथं दिसले तिथं लोक पळतात. जिथं गर्दी दिसली तर तिथं लोक निघाले. की वाटतं इकडं खरं काही असेल, पण हाताला काही येत नाही. शेवटी मनुष्य निराश होऊन जातो, समाधान प्राप्त होत नाही. त्याचं कारण खरे संत तुम्हाला भेटले नाही. खरे संत भेटण्याकरता तुम्ही निष्काम पुण्य करा, भगवंताचं नामस्मरण करत राहा, सद्ग्रंथाचं अवलोकन करा आणि कुटुंबामध्ये बाहेर सगळ्याशी प्रेमानं वागा. ज्योतशे ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. सगळ्यांनी आदराने राहायचं, प्रेमाने राहायचं. कुटुंबामध्ये एकमेकाचा आदर करायचा. कुणाकडे असं माणसानं कुणाला असं टोचेल अशा प्रकारचं बोलायचं नाही. प्रत्येकाचा आदर करणं, शेजाऱ्या पाजाऱ्याचा आदर करणं, हे सगळं शिकलं पाहिजे. सगळ्यांच्या ठिकाणी परमात्माच आहे अशी दृष्टी झाली. नामचिंतन करत राहिलं, सद्ग्रंथांचं अवलोकन केलं, वाईट खाणं वाईट पिणं सोडलं तर माणसाला ह्या गोष्टी मिळतात. भगवान कृपा करतात आणि संतांची भेट घालून देतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होईल. आपण चांगलं वागत राहिलं की परमात्मा करुणागण आहे, तो बरोबर आपलं काम करत असतो. पण आपण काही पण खातो, कसं बी बोलतो, काही पण वागतो, मग ते आपलं सुटलं पाहिजे ना. वागणं बरं न म्हणतात. ते जर चांगलं झालं तर माणसावर भगवान कृपा करतात. आणि भगवंताकडे तुकोबारांनी जे मागितलं तेच मागायचं की या संताशी निर्वी हीची मज दे. सालाबादप्रमाणे होणारी ही सेवा आहे. आमचे हरिभक्तपरायण पोपट महाराज प्रत्येक वर्षी एक दिवशी बोलवतात. दरवर्षी चालूच आहे.
यावर्षी म्हटलं आमच्या मुलाला पाठवू असं वाटलं होतं मला. म्हणलं आमचा मुलगा पण कीर्तन करतो, छान कीर्तन करतो ज्ञानेश्वर. म्हणलं त्याची योजना करू, पण म्हणलं आता कसं काय म्हणा. महाराज जर म्हणले असते त्याला पाठवं तर करून दिलं असतं काम. आता ते हां परंपरेनं चालत आलेलं आहे हे सगळं. म्हणून म्हणलं चला आता महाराजांनी मला बोलवलं तर आता काय झालं. आता हे सगळं बऱ्याच वर्षापासून हे चालू आहे ना. जसं आता वडील असले तर आपल्या इस्टेट मुलाला त्यांनी देऊन टाकायला पाहिजे का त्याला धरून बसायचं. सांगा तू परंपरेने हे चाललं पाहिजे पुढे. आता ज्ञानेश्वर आहे आमचा मुलगा, त्याच्यानंतर हा आमचा नातू आहे, नात आहे, त्याच्याकडे हे चाललं पाहिजे. यालाच म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे तया. कुळ परंपरेमध्ये हे चालत राहिलं, निष्काम भावनेनं हे चालत राहिलं तर असं म्हणतात की 7व्या पिढीमध्ये परमात्मा त्याला सगुण साकार रूपानं दर्शन देतात. असं जर घडत राहिलं तर भगवंताला आवडेल अशी जर सेवा घडत राहिली तर त्याच्या कमीत कमी 7व्या पिढीमध्ये निश्चित त्याला भगवंताचं दर्शन घडतं. असं हे आहे. असो झालेली सेवा भगवान महादेवांच्या, हनुमंतरायांच्या, भगवान दत्तात्रयांच्या, भगवान पंढरीनाथाच्या, साईबाबांच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ. विठोबा ज्ञानेश्वर असं का बरोबर. म्हणजे 36 वर्षच आहे. आता हे तुमच्या या सेवेला जवळजवळ 3 तप होत आलेले आहेत. म्हणजे 36वं वर्ष आहे पुढच्या वर्षी. तर त्या अंगानं आणखी उत्साहपूर्वक सगळ्यांनी याच्यामध्ये संमिलीन व्हायचं. मला कसं आहे महाराज, मी आता इतक्या ठिकाणी फिरतो ना, पण तुमच्याकडे हे जे तरुण मंडळ आहे हे फार प्रेमी मंडळ आहे, यांना विशेष आवड आहे. नाही तर हल्ली कसं झालं आहे की या तरुणांना याची कुठल्या प्रकारची आवड नाही, ते इकडे येत नाही. बऱ्याच ठिकाणी तर असा गैरसमज असतो की ह्या वयात कुठं करीत असते. आता हे तरुण मुलं उभे आहेत, ह्या वयात नाही तर कोणत्या वयात करायचं. ज्या वयात ऐकू येत नाही त्या दिवस करायचं का. ज्या वेळेला ऐकायलाच येत नाही त्यावेळेला महाराजासमोर जायचं ना, हां ते थोडंच वय आहे त्याचं. ज्या वेळेला माणसाच्या हातापायातली शक्ती चांगली आहे, खरी शक्ती याच्यात खर्च करण्याची काय आहे आपल्यामध्ये भगवंताने जे दिलेलं आहे त्याचा सदुपयोग आपण करायला पाहिजे. म्हणून इथे एक विशेष महत्त्व आहे की तरुण मंडळीला आवड आहे. आणि सगळ्या तरुणांना मला हेच सांगायचं की घरामध्ये सद्ग्रंथ ठेवा, रोजचं वाचन करत जा, काही समजावून घ्या साधू संतांकडून, आणि ते आपल्या जीवनामध्ये फार फायद्याचं होणार आहे. पुढे गृहस्थी जीवनामध्ये सुद्धा संत वाङ्मय हे आपल्याला तारून येणार आहे. आपल्या जीवनामध्ये आनंद देणारं ते वाङ्मय आहे. असं सगळेजण या ठिकाणी पुढच्याही वर्षी खूप उत्साहानं हा सोहळा साजरा करावा आणि भगवान तुम्हाला शक्ती देणारच आहे. ज्ञानेश्वर जय जय उपांत दिवसाची कीर्तन रूपी सेवा, जागराची कीर्तन रूपी सेवा आदरणीय पूजनीय गुरुवर्य